नमस्कार, मी विलास आठवले. कल्याण लोकसभा मतदारसंघात हवा कुणाची या कार्यक्रमात आपल्या सगळ्याचं स्वागत. आणि हे सर्वजण आपल्या उमेदवारासाठी प्रचार करतायत, पण कल्याण मधील मतदारांचे प्रश्न काय आहेत, नागरिकांचे प्रश्न काय आणि एकूणच राष्ट्रीय पातळीवर जे चर्चेला मुद्दे येत आहेत त्याविषयीचा हा हवा कुणाची कार्यक्रम आहे. मला सांगा, हवा कुणाची आहे? हवा कुणाची आहे? हवा कुणाची? चला, हवा कुणाची आहे? प्रत्येक पक्ष आपलं आपलं म्हणणं मांडत असतो आणि हवा माझीच आहे असं निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत बोलत असतो. पण कल्याण लोकसभा मतदारसंघात नेमके काय प्रश्न आहेत यावर मी चर्चा करणार आहे. चला ठीक आहे, शिवसेनेचे उमेदवार आहे. मला सांगा, काय तुमचा उमेदवार कल्याणसाठी देणार आहे आणि देशाच्या प्रश्नावर काय वाटतं तुम्हाला? आमचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 5 वर्षामध्ये अनेक प्रश्नांवर त्यांनी लोकसभेमध्ये प्रभावीपणे प्रश्न उपस्थित करून दोन प्रश्न सांगा. चला, कल्याणसाठी केलेलं काम सांगा. दोन केले. कल्याणच्या रेल्वेच्या संदर्भातला प्रामुख्याने मोठा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. रेल्वेच्या फेऱ्या वाढवलेल्या आहेत. राजधानी एक्सप्रेस इतिहासामध्ये कल्याणमध्ये पहिल्यांदा थांबवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जलवाहतुकीच्या प्रश्नात मुद्दा उपस्थित करून जलवाहतुकीचा मोठा प्रकल्प येणाऱ्या काळामध्ये ती गरज ओळखून त्यांनी मांडलेला आहे. मेडिकलच्या संदर्भात अस्थमाच्या पेशंटला दिव्यांग म्हणून त्यांची गणना होत नव्हती, ती दिव्यांग म्हणून गणना त्यामध्ये करून घेतलेली आहे. ते हात वरती करतायत. हा बोला सर, आपण जर या ठिकाणी आलेला आहात तर आपण कुठल्या मार्गाने ते आम्हाला पहिले सांगा. कल्याणचा प्रश्न साधारण वर्षभरापासून पत्री पुलला जर जायचं बोललं तर 100 वेळेस विचार करावा लागतो. आमच्या भगिनी सकाळपासून 4 तास अगोदर तिकडे जायचं, 2 तास जातात. कल्याण पश्चिमेला कल्याण पश्चिमेला जर गेला तर पूर्वेला कसं यायचं हाचा विचार करावा लागतो. हे आमदाराचं काम, हे खासदारांचं काम आहे का? 1 वर्ष झालं तो पूल अगोदरच तोडायचा होता आणि 3 वेळा उद्घाटन केलं. 3 वेळा उद्घाटन करून उपयोग काही आहे? आज लोकांना एवढ्या समस्याला तोंड द्यावं लागत आहे. पूर्व पश्चिम जोडणारा तो मेन पूल होता, त्याचं काम होणं फार गरजेचं होतं आणि ते ताबडतोब होणं गरजेचं होतं. उशीर झाला, कामाला उशीर झाला. हा बोला. कालच या सभेमध्ये या ग्राउंड वरती कालच डिक्लेअर केलं की 8 महिन्यात ही टेक्निकल बाबी आहेत. पत्री पुलाचा कोणतीही गोष्टमध्ये टेक्निकल मुद्दा फार महत्वाचा असतो. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि स्थानिक प्राधिकरणाच्या परवानग्या असतात. प्लॅन मंजूर झाल्यानंतर परत तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे गेला. अडचणीमुळे थोडा उशीर लागला आणि काम प्रगतीपथावर काम चालू आहे. चला, हा ठीक आहे. आता यांनी जे उत्तर दिलं, काय तांत्रिक अडचणीमुळे थोडं काम उशीर झालंय? काय नाही, हे फक्त एक बहाणा शोधतायत आता निवडणुकीपुरता मतं मागण्याचा. आणि ते बहाणेगिरी करूनच त्यांनी आतापर्यंत एवढे दिवस काढलेले आहेत. याच्या पुढे सुद्धा बहाणेगिरी करूनच मतं मागायचा प्रयत्न करतायत. ठीक आहे. आता राज ठाकरे यांचा लावरे व्हिडिओ आहे, हा जो डायलॉग आहे तो खूप गाजतोय. म्हणा आता नाही भाजप मला सांगा, लावरे व्हिडिओ राज ठाकरेंनी जे मुद्दे उपस्थित केले ते त्याचं उत्तर आहे तुमच्याकडे? काय मुद्दे? कोणते मुद्दे? कल्याण मुद्देच नाहीये. ते इकडचे तिकडचे दाखवतात मुद्दे. राज ठाकरेंकडे मुद्देच नाहीये. त्यांचा पक्ष नाही चालू. एक उमेदवार नाहीये राज ठाकरेंकडे. तर मग काय करणार आम्ही? प्रचार कोणाचा करतात? प्रचार कोणाचा करतात? त्यांचे उमेदवार आहेत का? घेतलेले उमेदवार आहे का? उमेदवारच नाहीये तर इथे प्रचार कोणाचा करतात? मोदी एक सक्षम आहे ते इथे, तर मग ते हे करतात कशाला? उमेदवार असतात तर त्यांनी त्यांचा उमेदवाराचा प्रचार केला असता. आणि यांच्याकडे जे उभे आहेत सगळे, त्यांच्याकडे मुद्दे नाही. मनसेकडे मुद्दे असते तर उमेदवार सैनिक मोठ्या संख्येने महायुतीत आले नसते. मला सांगा, लोकसभा म्हणजे कल्याणमध्ये आणखी काय प्रश्न यायला पाहिजे होते जे 5 वर्षात आले नाही? कल्याणमध्ये सगळ्यात महत्वाचा हॉस्पिटलचा प्रश्न आहे. आणि जे आणि केमच्या धर्तीवर असं कोणतंही मल्टीनॅशनल हॉस्पिटल आमच्या कल्याणमध्ये नाहीये. आणि गेले 15 वर्ष सेनेची सत्ता असताना कोणत्याही पद्धतीने यांनी चांगली कामं केली नाहीये. रस्ता खोदायचा, पुन्हा रिपेअरिंग करायचा, याच कामांमध्ये त्यांचं वर्ष वाया गेलेलं आहे. रेल्वेचे कोणतेही प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केले नाहीयेत. फक्त टीव्ही समोर शो शायनिंग करायची, बोलबच्चनगिरी करायची आणि मतं मागायची, एवढंच यांचं काम आहे. फेकूगिरी करायची काम आहेत फक्त त्या लोकांची. मुलांची फेकूगिरी, मोदींची फेकूगिरी करण्याची कामं आहेत. चला ठीक आहे, त्यांनी काय प्रश्न सांगितलं? हा मला सांगा, आधी 350-400 रुपयाला मिळणारा सिलेंडर 1000 रुपयाला मिळतो. या कल्याण नगरीमध्ये, डोंबिवली नगरीमध्ये सर्वसाधारण लोक राहतात. 1000 रुपयाचा सिलेंडर. आज जर माझ्या नवऱ्याला जर 5000 पगार असेल तर मी 1000 रुपये सिलेंडर कसा वापरायचा? कुठे गेले अच्छे दिनवाले सरकार? अच्छे दिनवाले सरकार कुठे गेलेली आहे? मोदी जी का इतना काम है कि अगर उसको गिनाने बैठेंगे हम
तो पूरा दिन खत्म हो जाएगा। कांग्रेस का जो 50 साल में कांग्रेस ने काम नहीं किया, दिन खत्म नहीं करते। मुझे 3 काम बताओ, चलो मोदी जी के 3 काम। तब आज पूरे भारत में शौचालय का जो काम हुआ 14,000 रुपए हर व्यक्ति को दिए हैं। शहरी ग्राम योजना के अंदर लोगों को घर दिए हैं, ग्रामीण विकास योजना के अंदर लोगों को घर दिए हैं, उज्ज्वला के तहत गरीबों को घर दिए हैं। आज बाबा साहब अम्बेडकर का इंग्लैंड में जाके वो घर को लिए हैं और हिंदू मिल को बाबा साहब अम्बेडकर के लिए काम, दलितों के जितना काम मोदी जी ने कर दिया साहब। रुक्मिणीबाई हॉस्पिटलची तुम्ही अवस्था जाऊन बघा। पेशंटला ऍडमिट करायचं असेल तर घरच्या माणसाला तो मेला म्हणून सोडावं लागतं। अशी रुक्मिणीबाई हॉस्पिटलची या ठिकाणी दुरावस्था आहे। कुठे आहेत खासदार? शासकीय आरोग्याची व्यवस्था बरोबर नाही आहे। आता आहे ना, आता इलेक्शन चालू झाले तेव्हापासून पिण्याच्या पाण्यामध्ये किडे येतात। किडे कुठे गेले म्युन्सिपाल्टी आणि कुठे गेले नेते लोक? उत्तर द्यायचं यांचं तुम्हाला। हा ठीक आहे। पाणी गढूळ आहे, पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं पाणी गढूळ येतोय, कारण की खासदारचं काम नाहीये हे। पाण्याची पातळी कमी झाली म्हणून पाणी गढूळ येतोय, पाणी येतोय। खासदाराचं काम नाहीये, मग खासदाराचं काम नाहीये, स्वच्छ पाणी दिलं खासदाराचं काम नाही असं ते म्हणतात। कोणाचं काम आहे ना? पाणी तर ते लोकच द्यायला पाहिजे ना। पाणी घाणेरडं पाणी आले तर दूषित आहे आणि आपला खासदार आहे डॉक्टरने हॉस्पिटल पाणी काय कुसलाय केडीएमसी। पाण्याच्या प्रश्नाकडे खासदारांनी लक्ष नाही दिलं पाहिजे। पण मला सांगा, खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, अधिकारी असतील महापालिकेचे किंवा सरकारचे, नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे की नाही आहे? काय म्हणतात की खासदाराचं नाहीये म्हणून? घ्या, खासदाराची जबाबदारी प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक लोकप्रतिनिधी, खासदार असतो, आमदार असतो, स्थानिक प्रतिनिधी असू दे, प्रत्येकाची जबाबदारी आणि प्रत्येकाला पाणी मिळायचा अधिकार आहे। परंतु उन्हाळ्याचे दिवस आले, पाण्याची पातळी कमी झालेली आहे। एखाद्या दिवशी जर गढूळ पाणी आलं त्याच्यावर आम्ही तत्काळ अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था नाही करता आली का? चालू केलेली आहे, व्यवस्था केलेली आहे, परंतु यावर्षी पाऊस कमी पडला, याला काही खासदार किंवा लोकप्रतिनिधी जबाबदार नाही। आणि आजपर्यंत आम्ही तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून ऐकत होतो की 2G स्पेक्ट्रम घोटाळा, चारा घोटाळा, हा घोटाळा, तो घोटाळा, परंतु आता मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शौचालयाची संख्या वाढलेली आहे, स्वच्छ भारत अभियान चालू आहे, अशा चांगल्या शौचालय स्वच्छ भारत नाही ते असं म्हणतात की घरं बांधली, शौचालयाची संख्या वाढवली, आता एवढं सगळं दिलं देशातील नागरिक। 15 लाख रुपये मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही देऊ, आणि त्या गुलचाबड सामान्य माणूस बळी पडला। बाकी ते कुठे गेले पैसे? 15 लाखावरती थापा मारल्या, सगळे मुद्दे खोटं बोलून सत्ता हस्तगत केली आणि या देशातल्या लोकांना वंचित ठेवले। कल्याण लोकसभा मतदारसंघात काय कसली हवा आहे, काय प्रश्न आहेत हे आपण ऐकलेले आहेत। आणि म्हणूनच हे कार्यकर्ते जरी असले तरी लोकांमध्ये फिरतात, लोकांमध्ये जातात, आपल्या उमेदवाराचा प्रचार करतात, आपल्या पक्षाचा प्रचार करतात आणि त्यातूनच मतदारांनी मतदान कसं करायचं हे ठरत असतं। मी कार्यक्रम इथंच थांबवतो। आपण पात्रा TV9 मराठी।